हरियाणा उत्तर भारतातील शेतकरी आणि केंद्र सरकारमध्ये पुन्हा एकदा धुमसचक्री होण्याची शक्यता आहे। मोदी सरकारच्या धोरणांविरोधात शेतकऱ्यांनी पुन्हा एकदा एल्गार पुकारलाय। गेल्या 10 महिन्यांपासून शेतकरी सरकारच्या धोरणातील बदलाची प्रतीक्षा करत होते। गेल्या 5हून अधिक वर्षांपासून या वादावर तोडगा काढण्यात मोदी सरकारला यश आलेलं नाहीये। या आंदोलनावर जहरी टीका केल्याने उलट आंदोलन चिघळलं होतं। आज पुन्हा एकदा शेतकरी शंभू बॉर्डरहून दिल्लीकडे कूच करतायत। शेतकऱ्यांचा पहिला जत्था तसेच पहिली तुकडी दिल्लीकडे जाणार आहे आणि त्याचमुळे आजपासून दिल्ली सीमेवर पुन्हा एकदा महाभारत घडण्याची शक्यता नाकारता येत नाहीये। मोठ्या संख्येने हे शेतकरी सगळे एकवटले आहेत। पुन्हा एकदा दिल्ली सीमेवर शेतकरी एल्गार पुकारण्याच्या तयारीत आहेत। 101 शेतकऱ्यांचा पहिला गट दिल्लीकडे रवाना झाला। आंदोलनामुळे दिल्ली पोलिसांचा हाय अलर्ट देखील आहे। पोलिसांकडून योग्य ती खबरदारी घेतली जाते। याआधी देखील आपण पाहिलंय, या अगोदर देखील आंदोलनाच्या वेळेस ते आंदोलन भडकलं होतं, मात्र आता पुन्हा एकदा शांत आंदोलन चिघळण्याची शक्यता वर्तवली जाते। तर कृषी राज्यमंत्री भगीरथ चौधरी यांनी काय प्रतिक्रिया दिली आहे या सगळ्या आंदोलनावरती पाहूया। देखिए, किसान उनकी क्या समस्या है और कौन उसको सोल्व कर सकता है, कौन सा मंत्रालय क्या है, आके वो संवाद करे, बातचीत करे, उनके लिए दरवाजे खुले हैं। नहीं तो मैं भी उनका भाई हूँ। क्या समस्या है, हमारे कोई बातचीत करे तो हम खुद उनसे वो आने के लिए उनके लिए दरवाजे खुले हैं, आकर वो बातचीत करें। अरे यदि वो बुलाए तो हम उनके बीच में जाने के लिए तैयार हैं। पिछली बार जब आंदोलन हुआ था तर याच शेतकऱ्यांच्या आंदोलनावर संजय राऊत काय म्हणतायत पहा। शेतकऱ्यांचं आंदोलन यशस्वी होऊ द्यायचं नाही। शेतकऱ्यांचा फक्त राजकीय वापर करायचा, शेतकऱ्यांचा आवाज दाबायचा। शेतकऱ्यांना जी आश्वासनं दिली होती 2014 पासून, MSP मिनिमम सपोर्ट प्राइस, इन्कम डबल करण्यासंदर्भात अशा अनेक घोषणांचं काय झालं हे जेव्हा आम्ही विचारतो सरकारला, तेव्हा सरकारकडे उत्तर नसतं। देशाचे उपराष्ट्रपती आणि राज्यसभेचे चेअरमन जगदीप धनखडजी यांनी सुद्धा हा प्रश्न कृषी मंत्र्यांना 2 दिवसापूर्वी विचारला की कृषी मंत्रीजी, या देशातला शेतकरी आंदोलन करतोय, तो मिनिमम सपोर्ट प्राइस मागतो आहे, न्यूनतम जो मूल्य होता है ते मागतो आहे, इतर काही मागण्या आहेत,